सन्माननीय नेते कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेबजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 4-5 दिवसापासून अनेक कार्यक्रमांची मालिका सुरू आहे आणि सामाजिक उपक्रम साकारताना त्यात वेगवेगळ्या विषयांना घेऊन हे सामाजिक उपक्रम साकारले जात आहेत। वाढदिवस खरं तर 7 जूनला आहे, पण गेल्या काही वर्षांपासून या एक दिवसीय खरं तर वाढदिवसाचा सप्ताह कधी झाला हे आम्हालाच कळलं नाही। कारण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, विभागांमध्ये कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, सेफ्टी अशा अनेक विषयांना घेऊन अनेक कार्यक्रम साकारायला सुरुवात झाली। आज आपण बघतोय की हेल्मेट वाटपच्या माध्यमातून जे काही बाईक स्वार आहेत की ज्यांचा जीव हा महत्वाचा आहे, जीवनाच्या धकाधकीच्या या सगळ्या प्रवासामध्ये, रोजच्या संघर्षामध्ये खरं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या कुटुंबाची काळजी करण्यासाठी, 2 पैसे कमवून आणण्यासाठी आमचा हा घरातला करता पुरुष हा समाजात फिरत असतो, कामानिमित्त बाहेर असतो आणि मोटरसायकलवरून प्रवास करताना कुठेतरी काहीतरी दुर्घटना घडू नये, छोटं मोठं काहीतरी घडलं तरी त्याला त्या ठिकाणी सेफ्टी राहावी, यासाठी हेल्मेटचं एक वेगळं महत्व आहे। आपण आपल्या प्रवासामध्ये हे महत्व कदाचित त्याला दुर्लक्षित करतो, पण हे महत्व खूप जास्त आहे आणि त्यामुळे आमच्या या सगळ्या बाईक स्वारांना कुठेतरी हेल्मेट असावं, दिलं जावं या पवित्र भावनेतून आमचे विक्रांत पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बोर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा हेल्मेट वाटपचा कार्यक्रम आज नवीन पनवेलला केला जातो। मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की आमच्या शेकडो नागरिकांना, आमच्या युवांना, आमच्या या सगळ्या बांधवांना या हेल्मेटचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे आणि हे खरं तर एक प्रातिनिधिक स्वरूपात हेल्मेटचं वाटप आहे। यातून एक मेसेज त्या ठिकाणी समाजात गेला पाहिजे की हेल्मेटची सक्ती नसून ती आपण स्वतः आत्मसात करण्याची गोष्ट आहे। कुठेतरी पोलिसांनी धाक दाखवावा आणि मग आम्ही हेल्मेट करण्यापेक्षा माझ्या संरक्षणासाठी, माझ्या परिवाराच्या भल्यासाठी, या समाजाच्या उन्नतीसाठी, या समाजाला व्यवस्थित ठेवण्यासाठी जर का मी हेल्मेट घातलं, ही माझी नैतिक जबाबदारी समजू शकलो तर मला वाटतं तो एक चांगला विषय या समाजात घडू शकतो। शक्तीला, लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी साकारतोय। आरोग्याची चिंता करणारे अनेक शिबिरं त्या ठिकाणी होत आहेत, शैक्षणिक विषयांना घेऊन कार्यक्रम साकारले जात आहेत। त्यामुळे अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम आज पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा, संपूर्ण नावडे विभाग, वाउंजे विभाग, नेरा विभाग, त्या ठिकाणी संपूर्ण आपला ग्रामीण भाग, या सगळ्या भागांमध्ये, करंजाडे, या सगळ्या भागांमध्ये हे कार्यक्रम साकारले जात आहेत। मला या